गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश जा कृपालू सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधी ते मोमे मिथ्या भान है जिही जाने बिन जगत मनहु जैवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। इस रीति से राग और विराग अज्ञानी के और ज्ञानी के चिन्ह कहे और भी चिन्ह कहे हैं। हे शिष्या, जैसे धाम के ऊपरी पूतरी कहिए हस्ती आदि कण की मूर्ति होवे है, तैसे बंध मोक्ष का धाम जो अज्ञानी और ज्ञानी का अंतकरण है ताके विषय साक्ष्य साक्षी पूतरी है। विषय असा सगळ्या पाठीमागचा विषय झाल्यावर 2-3 प्रश्नाचे उत्तर दिल्यावर कृतार्थ झाल्यावर काही कच्चेपणा जर असेल तर त्याचा विस्तार करायला लागेल। पूर्ण झालं महात्मा त्याचे लक्षण काय आणि कच्चा साधू त्याचे लक्षण काय, त्याचे 2 विषय चालायचे। त्याच्यामध्ये त्याने पहिले ते दोन्ही अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही जीवाचे लक्षण त्याला लक्षण ध्वजावर पताकेवर ज्ञानी पुरुषाची पतक कोणचे आहे आणि अज्ञानी पुरुषाचे पतक कोणचे आहे। कच्चे ज्ञानी आहे त्याचे पतक कोणचे आहे। पतक म्हणजे चिन्ह, एक लक्षण। तो माणूस तो टोपीवाला माणूस आहे ना, त्याला बोलवा, टोपी त्याचे चिन्ह आहे। तसं ज्ञान आणि अज्ञान याचे ध्वज हे खूण आहे। त्याचे कोणते खूण आहे? वैराग्य, राग 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 म्हणजे प्रेम। मग ज्ञानी पुरुषाचं प्रेम आणि अज्ञानी पुरुषाचं प्रेम इथंच खूण आहे। ज्ञानी पुरुषाचं प्रेम एक देवावर नाही एक साधूवर, तेव्हा त्याच्यापेक्षा पुढे गेलं तर आपल्या स्वरूपावर रंगलेला, त्याला बाकीचं काही नसतं। कोणाचं? ज्ञानीचं। त्याचं प्रेम आपल्या स्वरूपावरच आणि अज्ञानाचं प्रेम प्रपंचावर, देहावर। आणि याचं वैराग्य काही नसतं ज्ञानीचं। त्याचं वैराग्य दोष समोर आले म्हणजे वैराग्य, दोष निघून कोणाच्यात पडलं असं झालं। पण या दोघांचं ठिकाण काय? अज्ञानीचं ठिकाण कुठे तो राहतो, ज्ञानी कुठे राहतो? तर ज्ञानी स्वरूपात ब्रह्मपुरी वास करणे आमापण, ते आपल्या स्वरूपामध्ये राहतात ज्ञानी महात्मे, ब्रह्मानंदामध्ये राहतात ज्ञानी महात्मे,
ज्ञान स्वरूप आनंदामध्ये राहतात ज्ञान महात्मे, तेव्हा खरंच जे स्वरूप असणारे सच्चित आनंद याच्या क्षमते राहतात. हे ज्ञानी पुरुषाचं धाम म्हणजे ठिकाण क्षेत्र. आणि अज्ञान काय क्षेत्र? देह. देहाला मी म्हणणं हे अज्ञान नाही ना. करता फक्त मी म्हणणं अज्ञान नाही ना. काम करू हे अज्ञान नाही ना. मी माझं हे अज्ञान आहे ना. ही तर हे अज्ञानी जीव राहतो. हो म्हणजे दोघं. याचं अज्ञान धाम आहे, त्याचं ज्ञान धाम आहे. धाम म्हणजे क्षेत्र, गाव, ठिकाण, कोणते पण द्या. ज्ञानी पुरुषाचं ठिकाण ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कोणतं? मी ब्रह्म आहे, मी सुखस्वरूप आहे, मी ज्ञानरूप आहे, मी अमर आहे, हे ज्ञान. हे ज्ञानी पुरुषाचं धाम. आणि या अज्ञानाचं काय तो एक स्वच्छ अनोळख अनेक प्रपंचात रंगलेलं. चला. अज्ञानी के अंतकरण विषय तो साक्षरूपी पुतरी है. आता अज्ञानी पुरुष त्याच्या साक्षी रूपी ज्ञान आहे. पुत्री म्हणजे ज्ञान आहे, मुक्त आहे, परंतु त्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे तो अज्ञान आहे. कसं ते माऊली सांगते, माऊली ज्ञानवार सांगतात. एरवी सर्वाच्या हृदय दिशी मी अमुक आहे अशी बुद्धी पुऱ्या अरण्याशी ते गोष्ट गावी. पण हाय खरं, ज्ञानी नाशिले ही त्यांना कळत नाही. अज्ञानी म्हणून नाशिले म्हणून दुःख झाले. ज्ञानेवी म्हणून मीची ओळख नाही, मग ती सगळे अज्ञानी, मग ती स्वर्गाला जाणारे अज्ञानी, सगळे अज्ञानी. म्हणून त्यांच्या वैराग्याला भरोसा नाही. आणि ही ज्ञानी महात्म्याचं वैराग्य चिन्ह ते आवाज देत असतात. और ज्ञानी के अंतकरण में साक्षी रूपी पुतरी है. आणि ह्याला जागतिक जगताचं ज्ञान आहे. पुत्री म्हणजे ज्ञान. आणि इकडे साक्षी मी आहे, मी द्रष्टा आहे, हे त्याचं ज्ञान. हे त्याची मुक्ती म्हणा किंवा मुलगी म्हणा. तो का म्हणा मी मुक्ती पडणारी नवरी. मग पुत्री म्हणजे ज्ञान होऊ शकतं, पुत्री म्हणजे मोक्ष होऊ शकतो, पुत्री म्हणजे बोध होऊ शकतो. म्हणजे ज्ञानी पुरुषाची पुत्री कोणती आहे? साक्षी रूप. हो. मी काय? मी साक्षी, ही ज्ञान नाही का? आणि आमच्या कर्णामध्ये त्याच्या ज्ञानी पुरुषाची सावधगिरी असते. आणि अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी साक्षी जरी असली त्याला कळत नाही का सगळ्या ठिकाणी चेतन एक आहे ना. ज्ञान जेव्हा प्रमाण आत्मा देणं सर्व गोष्टी पूर्ण एक ज्ञान देणं. आत्मस्वरूप सगळं ज्ञानाच्या ठिकाणी, अज्ञानाच्या ठिकाणी, जनावराच्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. परंतु ज्यांच्या कर्णामध्ये ज्ञान झालं त्यालाच मी आत्मा असं कळतंय. ज्ञान ही त्याचं धाम आहे. आणि अज्ञानाला मी आहे इथपर्यंत आहे, पण मी कोण आहे असं कळत नाही. मग तो आमच्या कर्मामध्ये त्याचं असं असतं. कोणाचं? अज्ञानाचं. मग आता आमच्या कर्णाचे अंगावर येतीलच की. ज्या गावात राहायचं त्या गावात विचार येतीलच की. मग ज्ञानी स्वरूपात राहतो, अज्ञानी देहाधिकात शिकून राहतो. देहाला मी म्हणतो, देहाचे संबंधी माझे म्हणतो, हे चिन्ह अज्ञानाचं. ज्ञानी म्हणतो ना, आता नको वेळ काढायला. ज्ञानी म्हणत असं तर ते त्यांचे समजूत वेगळी असते. तेव्हा मी काल सांगितलं होतं, तुला सांगितलं होतं काय ना काय. काठीला घोडं म्हणतात तुम्ही. मग काठीला घोडं म्हणतात, घोडच काठीला असं कोण म्हणतं? लहान. हा काय लहान. हा काठीच घोडं म्हणणार लहान मूल. आणि काठीला घोडं म्हणत ते लहान मुला करता. हा बघाय का नाही? खापराचे होऊन खेळीचे लिखुरे काच्यावर लावा.
मंगल जायची करीची कुमारी काय त्याची खरी सगळी. जसं लहान मुलं काठीचे घोडे करून ते झा 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 म्हणून पोळत आहे, तशी अज्ञानाची बोंब आहे. हो, काशिया सत्य मानलेला संसार काय केलं 4 बाजू माझे. हे संसार खरं बनवणे काठीचे घोडे आहे, अज्ञानाचे घोडे आहे. आणि तिथं मग फाल्गुनी आहे. मग प्रपंचामध्ये दादाने लिहिलंय, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे दुःख आहेत. होराच्या पुढे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत म्हणजे याच्यावर त्रिभुवनामध्ये जीव आहे तेवढे दुःख आहेत बस. आणि हे त्याचं हे आहे. साक्षी असून अज्ञान असल्यामुळे ते मुक्त जरी असला तरी मुक्त कळत नाही. म्हणून तू अज्ञानी आहे. अंतःकरणामध्ये मी देहाला म्हणतो, काय म्हणतो ते, हे अज्ञानाचं लक्षण आहे, चिन्ह आहे. साक्षी का विषय जो प्रपंच है ताकू साक्ष कहे हे. आता जे साक्षीकडून जे जाणल्या जातात त्याला साक्ष म्हणा. दृश्य द्रष्टा, साक्षी साक्षी. मग साक्षी त्या साक्षी असणारा त्या पदार्थाचा प्रकाशक आहे. द्रष्टा दृश्याचा प्रकाशक आहे. आता ह्या तो दुसऱ्या वाचा कळण्याकरता घ्या लक्षात. तुम्ही मनाला ओळखतो का नाही? मनाला ओळखतो का नाही? तुम्ही तुम्हाला मन कळतं का नाही? माझ बोलणं कळायला मनाला ओळखता का नाही? मन कळतं का नाही तुम्हाला? हे निश्चित आहे इथं. मग मन ज्याने कळलं ते कळतंय का? मन ज्याने कळलं ते कळतंय का? नाही कळत का? कळतंय. म्हणून ज्ञानी हे तुझं स्वरूप आहे, ज्ञान हे तुझं स्वरूप आहे. त्या ज्ञानाने मनाला कळलं जातं, मन ओळखलं जातं त्या ज्ञानामुळे. परंतु मूळ ज्ञानाला तुम्ही ओळखत नाही, मग त्या मनालाच मी आहे म्हणून हे अज्ञानी लोक. या ध्यायचे म्हणे आणि स्त्री पुत्रंदार म्हणे माझे, हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून याचं साक्षी असून अज्ञानाला ज्ञान नाही, आणि जे ज्ञान आहे त्याला साक्षीचं ज्ञान आहे. पुत्रीमध्ये ज्ञान म्हणा, समजूत म्हणा, काय म्हणायचं, ज्ञान आहे बरं का. साक्षरूप पुत्री अनुजरी कहिये मलिन आहे. आणि जी साक्षी पदार्थ आहे ते मलिन आहे, जड आहे. साक्षी साक्षीचा जो विषय, हा तो काय होत, तो कसा विषय मलिन आहे. मलिन म्हणजे जड, व्यवहार शून्य, सत्वहीन, हे मलिन. असं कोण मलिन आहे? असं कोणतं मलिन आहे? मलिन आहे ना, साक्ष ही मलिन आहे ना. असं कोणतं मन मलिन आहे? ज्याला जगत सत्य वाटतं ते मन मलिन आहे. ज्याला प्रपंच आवडतं ते मन मलिन आहे. ज्याला विषय भोगायची इच्छा ते मन मलिन आहे. ज्याला प्रपंचामध्ये वाढ व्हावी असं त्याचं मत ते मलिन आहे. आणि मलिन म्हणजे सात्विकपणा नसणं, स्वतःची ओळख नसणं, त्याला मलिन म्हणायचं. मलिन या शब्दाचा अर्थ तुकोबराने सांगितलं, बहुमळे मन होते जगा दिले. इतकं मन गंजून गेलं या मलाने, फार आवडले. शुद्ध तो कळे स्फुटी जसे. पण ह्या चिंतनाने
मनाचं शुद्ध चालायचं, नामचिंतनाने, ध्यानाने, साधूच्या विचाराने. नंतर मन लई घाण आहे. किती घाण आहे, त्याच्यासारखं घाण काहीच नाही. करू नाही तो केला, व्हायला भास हिंमत येते. सांगूच का गुरूंच्या भाषेत? गुरूंच्या भाषेत सांगू का? मोठ बांधणं मलिन का स्वरूपात राहणं ज्ञान. ज्ञानोबारांनी मोठे बांधत म्हणले तर किती झाले असते, आहे का नाही मलिन? मग ज्ञानोबाराय कुठे आहे? ज्ञानदेव घर चिदानंदी. ज्ञानोबाराय म्हणजे माझं घर चिदानंद हे माझं घर आहे, दगड धोंड नाही. सांग आता कसं करायचं? ज्याचं मन दगड धोंडायचे मलिन आहे, आणि ज्याचं मन भगवंत रूप ते शुद्ध आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषाचं मन शुद्ध राहतं, स्वरूपानं भरणारं असतं, स्वतःचं ज्ञानामध्ये रमलेलं असतं. त्रिकाल आवादी सत आहे, ज्याच्या कालाने देशाने पदार्थांना नाश होत नाही असं जे तिथंच राहतं. म्हणजे ज्ञानाचं हे घर आणि अज्ञानाचं ते घर. अज्ञानाच्या घरामध्ये सगळं तोडून माझं ऊनं पातळ, जिथं ऊनं पातळ नाही ती ज्ञान. और इकडने करते भाषावर का. आणि साक्षी रूपी पुतरी उजरी कहिए शुद्ध है. आणि साक्षी जे चेतन स्वरूप आहे किंवा साक्षी जे ज्ञान आहे ते ज्ञान निर्मळ आहे. स्वरूपाचं ज्ञान निर्मळ आहे, आणि बाकीचं ज्ञान अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञानाचं कार्याला मलिन म्हणायचं. ज्ञान जे आहे, मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, हे ज्ञान निर्मळ आहे. म्हणून या विषयाच्या संबंधाने आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचे प्रकार चालले आहेत. सत्व ज्ञान कोणतं, रजगुण कोणतं, तमगुण कोणतं, हे त्यामध्ये विषय असं सांगितलं. सत्वज्ञानामध्ये जे सत्वज्ञान प्रगट झालं, सत्वज्ञान प्रगट झालं, त्या ज्ञानात ज्ञेय नाही. आणि ज्या ज्ञानात ज्ञेय आहे ते ज्ञान त्रिपुटीमध्ये आहे, आणि ज्या ज्ञानात ज्ञेय नाही ते शुद्ध ज्ञान. साधूंच्या वाक्यात बोलावं. हरीच्या दासा, हरीच्या दासाला दाय दिसायला काय आहे ना, आणि तुम्हाला आम्हाला काय दाय दिसायला दगड धोंडा काय प्रपंच झालं. जिकडं बाबा तिकडं काय, त्या गावात असलं ती गाव असलं, ती बाईच असली ती बाबाच असलं. हे अज्ञानाचं दिशा, हे अज्ञानाचे लोक. आणि हे जर पाहिलं तर हरीच्या दासा कळतं काही. म्हणून ज्ञानाचं ठिकाण कोणतं आहे? त्याला ज्ञेय नाही, विषय आहे. ज्ञानी पुरुषाला ज्ञेय नाही, सगळा देव आहे. आणि तुमच्या ज्ञानाला ज्ञेय आहे म्हणजे विषय आहे. मग ते 5 विषय आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, 5 विषय तुमचे आहेत अज्ञानाचे. ही तुमचं ज्ञेय आहे. आणि स्वरूप ज्ञानामध्ये दुसरी वस्तूच नाही, मग तिथं ज्ञान आहे. जे ज्ञान प्रगट झाल्यावर ते ज्ञानामध्ये ज्ञेय म्हणजे विषय नाही, प्रमेय नाही, पदार्थ नाही, स्वरूप ज्ञानाकडून. आणि बाकीकडे काय सांगायचं? चंचल ब्रह्म निजरूप लखी और अचल ब्रह्म निजरूप लखी, या क्रम ते अन्वय है. आता अन्वय कसं करायचा? चंचल मन म्हणलं तो अज्ञान, आणि स्थिर मन म्हणलं की ज्ञान. अन्वय संबंध. चंचल मन म्हणलं की अज्ञान. अज्ञान लोकचं मन चंचल. असं म्हणण्यापेक्षा असं करायचं. तसं गुरु बोलतच नाही. ज्यांचं मन चंचल ती अज्ञानी, आणि ज्यांचं मन स्थिर आहे ते कसं ज्ञानी. कसं बरं झालं सगळीकडे ज्ञानाचं मन स्थिर?
आणि अज्ञानीच मग स्थिर का नाही कडे? ज्ञानाला इच्छा नसते. त्याच्यामुळं ज्ञानाला इच्छा का नाही? ज्याची इच्छा करायचं तेच त्याचं स्वरूप असतं. हा. त्याच्यामुळं मग तुम्ही गुरुजी तेच करून शेकडी वाटतात त्या ज्याची इच्छा म्हणजे कशी इच्छा आता आम्ही तुम्ही वाढवलं आम्हाला वाढवावं लागेल सुखाची. है ना? मग सगळ्या सुखाची इच्छा आहे ना. मग तुम्ही आम्हाला बॉब झालं का नसतं बोलणार त्याला एकच शब्द घालायचा होता. स्वतःच्या सुखाची ओळख झाली म्हणून काही गरज नाही. तुम्ही बोलणार पद्धतशीर दिशेने बोलावं लागलात पण बोलणाऱ्याला जागा ठेवावं लागलात. आणि ही तर जागाच असते. स्वतःच्या स्वरूपात निमग्न झालेल्या पुरुषाला कशी विचारायची आणि दुसरं पद घालायचं की सगळ्या जीवाला विषयाची इच्छा त्या विषया स्वरूपाला कळलं. ते काय कळलं? जे नित्य नाही, जे ज्ञान रूप नाही, ते असंच आहे पण त्याची इच्छा नाही. ते दृश्य आहे. दृश्याला इच्छा नाही दृश्याची. दृश्यामध्ये सत्व नसलं म्हणून भोगाची इच्छा नाही. ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ते शुद्ध ज्ञान झाल्यावर स्वरूपच रमलं म्हणून ज्ञानदेव रमणे हरीचे चिंतन. त्याला जग आहे का? आता ज्ञेय आहे का त्याला? म्हणजे शुद्ध सत्व गुणामध्ये ज्ञेय नाही म्हणजे आपलं स्वरूप असल्यावर त्रिपुटी नाही. मला आज गुरूंची आठवण म्हणून चुकीचं माझं. गुरुची आठवण कधी नाही असं म्हणून हे उपयोग नसतं. ज्या ज्ञानात प्रगट झालो ते ज्ञेय सिद्ध होत नाही. स्वरूप ज्ञानामध्ये जग नाही म्हणजे ज्ञेय नाही. स्वरूप ज्ञानामध्ये जग नाही म्हणजे ज्ञेय नाही. आणि ज्याला ज्ञेय जग आहे ते अज्ञान आहे. कसं ते सांगतो दोन्ही विषय दोन्ही बाजू. जनन होई अवघा जनार्दन ऐकत नाही. अवघा जनार्दन म्हणल्यावर ज्ञान स्वरूप सगळं आहे का नाही? मग ज्ञेय कुठे? जिथं जग आहे तिथं ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे पदार्थ विषय पंचविषय शब्द स्पर्श रूप हे ज्ञेय कोणाचं? आंधळ्या सत्व कोणाचं? आणि सगळा जेव आहे ते कोणाचं? शुद्ध सत्व कोणाचं? अनंत रूप अनंत विषय. मग देव आहे का जग आहे? म्हणून ज्ञेय नाही. ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाला प्रकट झाल्यावर त्याला जग नाही म्हणजे ज्ञेय नाही. एवढं त्याचं उत्तर आहे. आणि बाकी चला काय सांगू बस चला. म्हणून त्या विषय लक्षात परमार्थ करणाऱ्यांनी विचार करायचा. आपलं नामरूपाला आपलं पंचविषयाचं ज्ञान आहे का? आपण पंचविषयाला ओळखू शकतो का? शब्द स्पर्श रूप रसगंधी 5 विषय आहेत. ह्या 5 विषयाचं आपल्याला ज्ञान आहे का? ह्या 5 विषयामध्ये रमतो का? अज्ञान नाही. आणि हे 5 विषय ज्याच्या समोर नाही ते ज्ञान आहे. म्हणून स्वरूप ज्ञानामध्ये साक्षी ज्ञानामध्ये ज्ञेय नाही. आलं का लक्षात? मग आता चला आपण जवळ येऊन दृष्ट्याला दृश्य आहे का? दृष्ट्याला दृश्य आहे का? किती गोड आहे. सूर्याला अंधार आहे ना? एखाद्या मोठ्या भैऱ्यात निघाला सूर्य अंधार आहे ना? तसं दृष्ट्या झालं दृश्य सुद्धा नाही बाळ. जर दृष्ट्यामध्ये वरती रमली दृष्ट्यामध्ये स्वरूप बरं का हे शास्त्रीय भाषा. दृष्ट्यामध्ये स्वरूप त्याला ज्ञान म्हणावं, त्याला देव म्हणावं, त्याला साक्षी म्हणावं हे तुमच्याकरता. मग साक्षी मी झालो गुणाचा देखणा यांच्याकरता बोलला लागलो. जर तुम्ही केवळ साक्षी दृष्ट्याकडे पाहिलं दुसरी गोष्ट आहे का?
मग मी आहे का? म्हणजे द्रष्टा आहे पण दृश्य नाही का? सूर्याचा प्रकाश अंधार एकत्र आहे ना? नाही. तसं ज्ञान आणि अज्ञान एकत्र आहे का? मग ज्ञानामध्ये अंधार आहे का अंधारावर ज्ञान आहे? कसं आहे? दोघांचा संबंध नाही. दोघांचा जगामध्ये देव नाही, देवामध्ये जग नाही असं म्हणजे फार मोठी भूमिका आहे. याला दुसरं सांगा गुरुजींनी. दारू आणि दूध एकत्र आहे का? गुरुजींनी लय सोपं सांगा, इतकं कळावून द्यावा गुरुजींनी. दूध आणि दारू सारखे आहेत का? बरं एकत्र आहेत का? मग दारू पिणार अज्ञानी का ज्ञानी? दूध पिणार ज्ञानी का ज्ञानी? तसं स्वरूप आनंद भोगणार हे दूध पितो आणि प्रपंच करणार दारू पितो. दारू पिणारचं वाटोळ होतं, दूध पिणारचं सुख मिळते. दूध म्हणजे मी म्हणतो नाही नळवर आहे बोले. गुरु ही भक्त, गुरु ही भक्त माझी गाय. भक्ताच्या घरी गुरु गाय कामधेनू रूपाने राहतात. मग त्या कामधेनू रूपाचं दूध प्यायल्यावर भक्ता घरी दुबत तसे म्हणाले. आपण म्हणाल तुम्ही काय किंमत देतात? आमचे बाप असे खंबीर आहे की देव म्हणते नाही तिथं चालत नाही. भक्ता घरी दुबत तसे. गुरु ही साधकाची साह्य. गुरु जो असणारा खास गुरुवर का धंदाईक नाही. ते भक्ता घरी दुबत तसं. भक्ताच्या घरी ते आनंदाचा वर्षाव करतं ही दूध आहे. आणि ह्याच्या उलट काय सांगायचं? कशावर विषय चालला हा? चंचल भ्रम. चंचल भ्रम कोणाचा? आणि आचल मन कोणाचं? का बरं ह्याचं मन आचल कशामुळे झालं? जोडकडे जोडणीच बाजून बोलायचं. मी सांगतो की फलकट हा संसार आहे. सार भगवंत जे फलकट आहे, ज्याच्या काही सत्व नाही असं झालं का तिकडे कशात जाईल? आज वही निघाले ते माऊलीचे काल आज नाही. तम गुणाचा विचार का करायचा? काय गरज आहे? हो म्हणे खरं आहे. पण तिथं लिहिलंय दावला सदन मातंगाचे. म्हणजे मातंग म्हणजे असुर संपत्ती. ते घर टाकण्याकरता त्याच्यावरून करावं लागतं. सांगण्याचे बोवाला सांगायचं ओ ते मांगवाडा तिकडे भिक्षाचं घर नाही तुमचं, इकडे ब्राह्मणाची गल्ली तिकडे जा. तसं साधकाला सांगायचं प्रपंच हे असुर संपत्ती आहे आणि परमार्थ दैवी संपत्ती आहे. म्हणून असुर संपत्तीचं वर्णन करायचं. टाकण्याकरता का घेण्याकरता? संसार दुःख मूळ चौकडी इंगळ ही टाकण्याकरता का घेण्याकरता? म्हणून त्याला संसार असत ठरलाय, मिथ्या ठरलाय म्हणून तिकडे जावं नाही. आणि इकडे सुखात रमल्यामुळे दुसरी वस्तू नाही. गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य जनी एका वणी. मग त्याला जग आहे का? म्हणून ज्ञानी पुरुषाला जग नाही, देव आहे. आणि बाकी त्याला देव असून जग आहे. देव नाही कळलं की देव जग वाटतो. सोनं नाही कळल्यावर अलंकार वाटेल का नाही? सोनं नाही कळल्यावर अलंकार वाटेल, कारण सोनंच अलंकार आहे ना. तसं देव जगत आहे ना. पण देव जगत आहे, देव कळल्यावर देव जगत आहे. तोपर्यंत देव जगत असं काही उपयोग नाही. त्याला गुरुजींनी दृष्टांत द्यावा. लहान मुलं आहे का नाही, वर्ष 3 वर्षाचं 2 वर्षाचं, त्याच्या हातात हे दिलं सोन्याचं अलंकार. ते मुठीत त्या अलंकारावर त्या ज्ञानाची ती बोंब आहे. त्याला कुठे मुतावा काय मुतावा कसं कळते का?
2-3 वर्ष लेकराला ती बोंब आहे अज्ञानी जीवाची. हो. आणि तेच 12-13 वर्ष झाल्यावर व्यवस्थित राखलं. तसं ज्याला स्वस्वरूपाची ओळख होतो ज्ञानी, ते ज्ञान हे त्याचं धाम आहे, वैराग्य त्याचं चिन्ह आहे, आणि सुखावधी रमणे ही त्याची स्थिती आहे. आणि इकडं काय आता जग सत्य तो वाटलं की ते जन्मातून चुकलंच नाही, आणि जन्म मरण असलं की तुला दुःखाचा भोगच नाही. तू मान की न मान, ज्याला जन्म मरण आहे ते दुःखाच्या रमतच नाही. ते क्षेत्र तसं आहे ना, ते क्षेत्र तसं आहे. ते साधं काय बोलायचं, ती मानलंय का ते हाय बरं झालं. वस्तूची कुठे, पण माया इंद्र जालिने ते सगळं खरे बोलतात, ती बिलकुल बोलतात रे, पण वागतात कसं वागतात कुणा ठोक. अरे अभंग एक सांग, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी तो हा देवाचा देव, काय कळी काळा म्हणतो. आम्ही ज्याचे तो देवाचा देव, आम्ही त्याचे सेवक, आम्हाला भीती आहे का काय. आम्ही ज्याचे दास ज्याचा पंढरी वास तो हा देवाचा देव, काय कळी काढायचा भेव, कळी काढायचा भेव नाही आम्हाला. माणसं मग मरणाला वाटते का मरा म्हणून, माणसं मरतात का मरणं का बरोबर बरं आहे की नाही. कारण आत्मा मरत नाही, जग सिद्ध नाही. कोण मरत आहे, आत्मा मरतो का नाही, जग सिद्ध आहे का नाही. मग कोण मरत आहे, कशामुळे वाटायला लागलं, भ्रम. झालं असं. मग हे कोणाकोणाला कळत नाही रे, संसार कळत नसेल, कळत जाऊ दे बिचारते बाकी. चला चला, म्हणून ते आबाची आठवण झाली. आबा ही सांगायचे. मग तिथे असे काही लोक म्हणजे हे राम बुवा तुझं राम नाही, कृष्ण नाही, बोलतो तू नुसतं. अरे हे विचारचा विषय, काय बोलण्याचा कळण्याचा विषय. गणितामध्ये जर एक आकडा चुकला तर सगळं गणित चुकीचं ठरतं. तसं गणिताचा आकडा नाही चुकला की गणित येतं, चुकला की म्हणजे गणित पाहिजे. म्हणून जगाचं असं जग दुःखरूप हे निश्चित कळावं, मृगजलच आहे कळावं, स्वप्नवत आहे असं कळावं, आणि आहेच खरं. पण तुम्ही तुमच्या स्वरूपाच्या आत्मओळखी ह्या झोपेत झोपलात, आयुष्या रूपे झोपेत झोपलात, म्हणून त्या आयुष्याचं कार्य जग खरं वाटतंय. झोपेमध्ये माणसाला स्वप्न पावलं खरं वाटतं, खोट वाटतंय. आणि जागृत मध्ये स्वप्न पडतं का नाही, नाही. तसं जे स्वरूपाच्या ठिकाणी जागा झालं त्याला जग आहे का नाही. असं ते. म्हणून ज्ञानी पुरुषाला ज्ञेय नाही, पुत्रीमध्ये ही नाही, द्रष्ट्याला दृश्य नाही. का दृश्य सिद्धच नाही तर द्रष्ट तरी कोणाचा होतो, जो पण सापेक्ष अभ्यास करतो. पण तू द्रष्टा ती दृश्य, तू द्रष्टा ती दृश्य. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वरूपाशी रमल्यानंतर दृश्य सिद्ध नाही एवढ्या. हा दृश्य साधकाला सांगण्याकरता ही दृश्य बरं का, ते असत आहे बरं का, ते सत्य हे नाही बरं का, हे सांगायचंय. पण ती वस्तू नाहीच तर ही फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीची रसाचा
ओतला भाव भक्ता म्हणजे राम आणि ज्ञान या तोची माऊली भक्ता म्हणजे राजा आणि ज्ञानी कुणाला म्हणले? सगळा देव आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म नेही नास्ति किंचित. आणि त्याच्या उलट हा मग काय त्याच्या उलट किती सांगितलं कमी ते. म्हणून अज्ञानचं धाम कोणतं? त्यांचं चिन्ह कोणतं? राग त्याचं वैराग्य नाही, प्रेम ही त्याचं चिन्ह आहे अज्ञानाचं. मग अज्ञानाचा मोह घालवलं का मुक्त केलं का युद्ध करायला लावलं? मोह घाल मोह घालवून दोष घालवला. मग तसं देवाचं अज्ञान नव्हतं, दोष स्वाद घालवतो का काही करते. लक्षणा के 3 प्रकार है. आता लक्षण जे आहेत त्याचे चिन्ह जे त्याचे 3 प्रकार आहेत. भाग त्याग लक्षणा का जो कवित्व में विशेष करके ग्रहण किया है ता विषय हेतु कहमेकु लक्षणा का भेद कहे है. आता त्याचं मशी महावाक्याचा जो विचार आहे त्याच्यामध्ये भाग त्याग लक्षण आहे ते कळण्याकरता त्या लक्षणाचा विचार करावा लागेल. आता हा विषय आहे उद्या, कारण क्लिष्ट आहे ना. कुंडली अगोदर लक्षण सांगितले, मग त्या लक्षणाचा विस्ताराचं करायचं आहे. मग अज्ञानात तोमपदाचं वाच्य अज्ञान आहे का नाही? तोमपदाचं अज्ञान वाच्य आहे का नाही? कर्ता भक्त सुखी दुःखी लक्षण अज्ञानच आहे का नाही? जन्म मरण स्त्री पुरुष शाना वेडा पापी चांडा हे अज्ञानाचं लक्षण आहे. इकडं उन्मनी तुर्या सतोपत्ती असं ज्ञानाचे लक्षण आहेत. विज्ञान म्हणायचं गाथा भागवत ही संत वाङ्मय हे कळलं की कळतं. ज्ञानेश्वरीमध्ये कसा लिहिलेला आहे विषय, भागवतात कसं लिहिलं आहे, गाथेत काय लिहिलं हे कळलं तिथं कळतं. वाचल्यावर भाविकपणाने वाचा, भावनेने शुद्ध होईल, पण त्या वाङ्मयामध्ये काय वर्म हे कळतं.